राज ठाकरे भाजपपासून दूर का? लोकसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त महायुतीला पाठिंबा दिला होता आणि त्यांनी महायुतीच्या प्रचारासाठी ते मुंबई, कल्याण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी आणि पुण्यामध्ये या ठिकाणी जाऊन सुद्धा त्याने महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते गेले होते। आणि आता विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या सामोरा जाण्यासाठी त्यांनी मुंबईमधील रंग शारदा सभागृहामध्ये त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना अशा सूचना दिल्या की विधानसभा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार आणि 1 ऑगस्टपासून ते महाराष्ट्राचा दौरा पण करणार। त्यामध्ये ते मनसेच्या नेत्यांना भेटणार। ज्या पद्धतीने मनसेमधून काही लोक विरोध करत आहेत की महायुतीला ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यांना कुठंतरी शांत करण्यासाठी त्यांना त्यांच्याशी वार्ता पण करणार आहेत आणि 1 ऑगस्टपासून ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। आणि त्यांनी असं पण सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जे लाडकी बहीण योजना सुरू आहे आणि महिलांना 1,500 रुपये मिळणार आहेत, ते त्या बदल्यात तुम्ही महाराष्ट्राच्या रस्त्याचे रस्ते कधी बनवणार, खड्डे कधी बुजवणार, असं याच्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही का, असं सुद्धा त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना म्हटलं आहे। आणि त्यांना नेमकं राज ठाकरेंना नेमकं भाजपासून लांब का? कारण की त्यांना ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये त्यांना महायुतीने 1 पण जागा सोडली नव्हती आणि आता विधानसभेमध्ये त्यांना आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवायचं आहे आणि त्यासाठी ते एकला चलो अशी भूमिका बजावत आहेत, असं जनतेचं मत आहे। आणि म्हणून राज ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपापासून लांब आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की शेअर करा।